समजी भोपळे वहिनी कशाला बोलवली एवढं अर्जंट? आमच्या तिघीला कोणतं काम होतं का? मी ना म्हणलं आंब्याचे रस मसले नाही बोलत का बा आम्हाला खाले बी आले. कायचा रस मस माय सर लग्न करा आणि खर्च काय? तुमच्या इनेच्या घरी जाऊन धसा ना तिथं रस भेटते तुम्हाला, इथं आम्हाला कशाला टपली? लग्न करणं आणि इकडचे झगडे घेणं आहे. हो त्या पोरीचं लग्न झालं नाही यंदा, तुझी जास्तकडे आहे आंब्याचा रस. आम्ही नाही करत, आमच्याकडे नसते रस फसा कढीच पेले एक वाटीत झालं. बरी आहे गे यायच्या अंगणामध्ये आंब्याची नाही पण भल्ली चिकट आहे एक नंबरची. एक आंबा हिच्या तोडून नाही आंब्याची दिला चिकट असं. आणि हे चिकट. हो पतली हागी. तुले काय सांगू बाई, मा पोरीचं लग्न जेव्हा जुळलं होतं का नाही, हे मोहल्ल्यातले लोक काड्या करायला गेले त्याच्या घरी. एवढे बदमाश आहे. तू नाही गेली होती त्याच्या घरी जेव्हा त्याच्या लेकराचं होतं तुझ्या कम आहे का गे? तुझ्या लावायचे धंदे. तेव्हा मी एवढ्या काड्या नव्हत्या केल्या. मी थोडंसं सांगितलं होतं का ती पोरगी नको करा बा. काय झालं त्या तू यामध्ये गोष्टीला? केवढा उभारा आहे. छोटं छोटं तुझ्या लोकांच्या घरी नाही, याची पोरगी नको करू त्याची पोरगी नको करू. त्या पोरीचे होतं तर कसं वाटते? दुसऱ्याच्या शेपटावर पाय देत वाटते का तुला हवायचे धंदे? झालं ना आता. आता काय राहिलं? आता मी अजून चुकल्या करीन. झालं मा पोरीचं लग्न. हो सून मायरी आणायची आहे ना, एखादी सून भेटले तुले बदमास मासारखी तर भेटले तुले समजन. मारते बुरा तर बागवते खल्लं खल्लं. कमलीच्या खाली बोलून राहिली बायको म्हणे. मी चालली नाही तिथून. हा बोलणं तसं आहे, धनकारेच लागते. मी बोलली म्हणजे चालली मी. जाऊन पाय नाही तर कमरीत नाक घातली तर सारखी. तिकडे धसाना जी तिकडे धसाना कशाला अंगावर येतात? तुम्ही कशा हलक्या अंगानं बसल्या ती? ढिल्या अंगानं राहतो मी. आणि कसं जी तुम्ही एकदम दमादम अंगावरच आले. काय तशी ना लोलमाटी खात नाही का तो, तरी इकडलं तिकडलं पाहतच राहतो कुठचं भेटन म्हणून. तुमच्या वाणी थोडी जी. हो आमच्या वाणी जोडता तुम्ही आम्हाले. जोडता ना तुम्हाला मावानी सांगून राहिली तर चांगलं रांधावणं खाऊ नाही का चोपडं चोपडं. आंब्याचा भाव 70 आहे म्हणतो. मासारखीनं 5 किलो रस खाऊन घेतला ना लढी झाली. तुमच्या सिंग एक वाटी नाही झाला खाणं. कशी नाही राहीन मी अशी? तू आंब्याचे 70 रुपये आहे बापा. खाले आपण मागा पुढं नाही आहे. गचकन घेतो ना रक्कन खातो मला होतो. हिच्या नवऱ्यानं तसं चिकट नाही आहे. 2 किलो आंबे आणून दिले ते आजी माझ्या घरी. हा बाई पाय तर थांब आता त्याची काढतो मी. खाल्ला का मग तुला आंबा? बी घ्यायच्या वेळेस लाज नाही वाटले आंबे? बाप फुकटाचे कोणी सोडते का? बरोबर आहे. तिचं फुकटाचं कोणी सोडते का? हो म्हणूनच तुम्ही येता त्याच्या घरी आंब्याचा रस विचाराले. फुकाचं पाहिजे ना सारं. आता बाई आम्ही बचपनच्या सहेल्या 2 आंबे चोकून घेतले तर काय झालं बाई? कुठं बचपन न बचपन हे सांगणं वास घेते म्हणून येतं. घरा काढणं राहतं तर मला वाटलं नव्हतं आम्हाला तेवढा कपट असं माबत काऊन नाही राहीन कपट. आपल्या घरचं नाही निघत उभारीचं जरासं. कवा व कवा. काऊन त्या पोरगनं जेवायला त्या दिवशी तुला गुलाबजामुन केला मारून फेकला मला एकतरी. तवा नाही तुला बचपनची सहेली आठवली वा? आता मोठं तुले पिरे मला बचपनची सहेली मुस्काडच फोडीन बचपन गिचपन केली तर. मोठ्या बदमाश आहे गे तुम्ही. रागा धरून ठेवता. 2 वर्ष पहिले मी तुला 2 चम्मच पत्ती दिली होती. दिली तू ना वापस? हो अधिक काढून घे ना. 10 वर्षाचा पहिलेच आणि मी तुला हप्त्याभरा पहिले किलोभर साखर मारून फेकली तर तरी नाही म्हणलं मी ना तुले. एवढीशी बोट मोजता पण तुम्ही. खरंच ना मजाक नाही. मी दुकानातून मी 1 किलो साखर नाही घेत. पाव किलो आणून खातो. का सांगू बाई तुम्हाला, इले हरामाची आदतच पडली आहे खाची. मा घरून बी त्याची चाय पत्ती नेली तरी पण हंगायला लागत नाही. एक कुटका भरायचा. मा घरी जर असं काही राहिलं तर मी मिळून मासळून खातो. तुमच्यासाठी त्या दिवशी भंडाऱ्यातून भात आणला तर आणला नाही मी त्या घरी. वाटीभर तुम्हाला तिघायला दिला तरी तुम्हाला नाव नाही. आपण किती करा तुमचं. कोणाले सांगून राहिली गे आमला भात पाठवला तू ना. आणला सकाळी 11 वाजता. दिल्ले रातचे 12 वाजता. फ्रीज मध्ये ठेवून दे म्हणे. वाटी दिल्ला सांगून राहिली तर माया खाणं होईल तेव्हाच मी तुला देईन ना. हो म्हणजे उष्टा खाल्ला आम्ही ना. खाल नाही भेटत का आम्हाला? महाप्रसाद होता तो. हो इरभर नाही दिला महाप्रसाद तू ना. दुपारपर्यंत रातचे 12 वाजता. बाईले धकला नसन बाई म्हणून दिलाई. हो अरे 10 वाजेपर्यंत कोणी जेवते. रातचे 12 वाजता कोणाला तरी भर झोपीतली उठली मी. म्हणते मला फ्रीज मध्ये ठेवून द्या. आपल्या घरचं बिली वाचवते. कायचे वायरे पेटले म्हणे. नाही भेटत का तुझ्या वायर? सिरीज माझ्या बी घरी आहे पण एवढा आहे का आता 1100 रुपये बिल येते. आमच्या घरी नाही फुकटाचेच आहे. वायर भरले 4 महिने उन्हाळा आहे तोपर्यंत. नाही तर कोणी तेव्हा हिच्या घरी बाटल भर पाणी ठेवायला येतो फक्त. बाई ते सगळं सोडा यार. मला उद्या गट आहे ना. मला 500 रुपये उधार देता का तुम्ही आता बाई? मागणी इले धंदा सेट आहे आपल्या घरची. पाहिलं नाही तिचं वाला मागीचेच पैसे आहे. भांडे करते बँकात नेऊन शकते. दे त्याला 500 रुपये तिले. माझ्याजवळ कुठचे पैसे बाबा. आराधान खोललं का मी आम्हाला घरी खाले नाही राहत. मी मागू खातो. मला का माहित माझ्यावर थोडी आहे पैसे. तसे व्याज किती देशी पाहिली ते दोस्ताना कसा निभावते. सीधी बस ना की सीधी बसत जाणं. तर तुम्ही बी
तर व्याज मागता ना. आता बाई दोस्ताना ठिकाणी दोस्ताना, पैशाचा व्यवहार ठिकाणी पैशाचा व्यवहार. तू आज मागून 500 घे, उद्या 600ची नोट दे रात्रभरासाठी फक्त. अवघे तुला शोभते का असं? चल ठीक आहे, 10-20 रुपये तुला मागितले असतात, मी मान्य केले असते एकदम. तुला एवढ्याले व्याज घेऊन राहिली? किती व्याज घेऊन राहिली तशी तू? बाय बाई, मी जास्त काही टोन फाडत नाही. 500चे 600 लागून रात्रभराचे, आणि दिवसाचं काम राहिलं असतं तर 1000 घेतले असते. तू तर सोनाराची बाप दिसून राहिली. हिऱ्याची खदा नाही का तावल्या घरी? का पैशाला हिरे लागले आहे गे? व्याजवालाही नाही घेत, सोनारी नाही घेत एवढे तर पैसे. राता भराचे 600 घेशील, सोपते का की तुले? पाय बाई, माई काही जबरदस्ती हाय नाही. घ्याच असेल तर घ्या, मला दरदस करू नका, नाही तर मी चालली मा घरी. मला बोलावता बी नाही, डसं डसं बोलता बी. कायच्या सदस्य ते धमके देतो, चालली 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 जात बी नाही मग उठून तर. काऊन जाऊ माया पाठी? तुम्ही माझ्या चुकल्या केल्या म्हणजे? मला माहिती ना तुम्ही कशा आहे. मला पैसे तुमचे, झगडा नको तुम्ही. तू का पाहून राहिली, का पाहून राहिली? मारू नको. अभिमान माणसाचा येतं भेटारली मी. आता झगडाचा नाही, मी पहिलं सांगतो. इथं मास्त नवरा त्या झगडा होते ते मला पुढे व्हायला लागते. बोलताच बोलते बाई, भेल्या काय तुम्ही? नाही हो बाई, उद्यापासून नाही मीटिंग मध्ये. मीटिंग मध्ये तर तुला यावाच लागन. भेका काही कर, टीम बनवली कायसाठी आहे? चुकल्या करा ना सुखी राहा. ध्यानात ठेव, मा घराकाठचीच भीट वय दावली. झर कनीन भीतीवर उडतानी पाडून देईन भीत, राहायचो मरून. फालतू घुसली बापा. मी तुमच्या ग्रुप मध्ये मागायची तुझी टेकली होती म्हणून म्हणलं का बसत जाऊ बा घंटा 2 घंटे. मला का माहिती तुम्ही मला धमकवाल. नुसतं लोकांच्या गाणं पेटवतं. अशा गोष्ट आहे ना, शोभते काय तुले? हा, आम्ही बोलवतो कायसाठी, तू गोष्ट कायच्या करतो? अहो का सांगू बाई तुम्हाला, मी ह्या हिचा नवरा नाही का, मी गेली म्हणजे हात बोटच हालवते खला खला. अच्छा, अगे मॅट लखवा मारला मी तर असा करत राहते. तू काय त्याचा पुढे पुढे नसतं थोडी सांगतो, हात बोट करत राहते म्हणून. लखवाचा माणूस कसा चाललं नसतं चाललं ना. अमाय मला वाटलं मी आल्यावरच असे करते बा. अरे तुम्ही ते उभारी धंदे सोडा बरं. या महिन्याची बीसी मलाच दे जेव्हा बाई तू. नाही मी घेणार ह्या वेळेसचे पैसे. कायले की तुले कायले पैसे लागते ते तर खरं बरोबर आहे. ते गरीब गुद आहे, घेऊ देन तिला उचलू देणं. हे सगळं बरोबर आहे, पण कोणाला पैशाची गरज ते काही समजते का नाही समजत तुम्हाला? घ्यायचो बाई पैसे, आणि हे नाहीच दिना तर माझ्याकडून मेजानं घ्यायचो मी दिन. नाही बापा, हा छातीले माती मी तुझ्याजवळून पैसे घेईन तर. मार जुक्तीचा आहे बाप्पा. हो, मोठी सांगून आली खरी जुक्तीची तर तू आहे. तुले पाहिजे पैशाच्या कुठल्या बांधून ठेवाले. व्याजानं पैसे द्यायला तयार झाली, पण तिचं गरीब गुदाचं भागवलं पाहिजे ठेरा समजा तुले. सरेच गरीब गुदा बनून जा. मी माझ्या बँकेत देतो तुमच्या खाली करून. एखादा नाही घेशील व्याज तर का बिघडन, देऊन दे, भागून दे तिची गरज. तू घेता का तिची गॅरंटी? नाही बापा, मी कुठून देईन पैसे? हा, हे पावर मिस्टर पार्लर मध्ये नाही गेली किती दिवसापासून. पाहिली ते तिचा आवाज माझ्यासारखा तिच्याकडं. तू करतो ना, तू चिकनी चोपडी आहे ना, झालं मग. गेलं त्याला काय मानवतो चोपडे. राहतो तर मी स्वतःच राहतो, मेंटेन करतो मी स्वतःला. तुमच्या काय का 2 पैशासाठी मागं पुढे पाहतो. 2 घरचे भांडे घासायचे समजते तुले. मेंटेन या जे ते हरामाचं बरं चोपडतो चैर्याले. मेंटेन सांगून राहिली मोठी तर. मा पायावरून ढोंगण रुतून राहिले, हाडे रुतून राहिले. हे नाही येऊन राहिले ढोंगणावर मास कुठं जाऊन राहिलं तर. आली मोठी तुम्ही बोलताना मला कशी माफी. हा, तू बी जा आपल्या घरी, तू बी जा आपल्या घरी. झोपतो मी आता, लय झालं. घरी लोक यायचं पाहिजे नाही आम्हाला. थांबा वहिनी, थांबा. कशावर कशी नसेल नाही, ते तर बोलते करते तशीच ती. बोलते जी ते हा. तशीच बोलते. काही तशीच जशी बोलत नाही. उठा म्हणलं मी ना, बेशरमीपणा खूप आहे तुमच्यावर. उद्यापासून नाही येत बापा. येतच नको बिलकुल. चावटे चिवडता व्याज कर्ज घे का पाहिजे